विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 29 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी पिकांसाठी जगातील पहिला AI आधारित जनुकीय संपादक विकसित केला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत. कार्यक्षमता ही साधन बाहेरील कोणतेही जनुक न घालता वनस्पतींच्या स्वतःच्या DNA मध्ये अत्यंत अचूकपणे बदल करू शकते. फायदे, यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानातील बदलांचा सामना करणाऱ्या आणि रोग प्रतिरोधक क्षम पिकांच्या जाती विकसित करणे शक्य होणार आहे. पुढील प्रश्न, गुरविंदर सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जो नॅशनल रेकॉर्ड आहे तो त्यांनी या ठिकाणी मोडला. तर हा जो खेळाडू आहे तो एक धावपटू आहे. 100 मीटर शर्यत 10.10 सेकंदापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा गुरविंदर वीर हा देशातील पहिलाच धावपटू ठरला. पुढील प्रश्न, DRDO आणि भारतीय नौदलाने ओडिसाच्या किनारपट्टीजवळ हेलिकॉप्टरमधून नुकतीच चाचणी घेतलेल्या NASM-SR या स्वदेशी क्षेपणास्त्राचे पूर्ण रूप काय? तर याचं जे फुल फॉर्म आहे तो आहे ऑप्शन बी, नॅव्हल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज. पुढील प्रश्न, वस्त्र मंत्रालयाने सुरू केलेल्या भारत टेक्स 2026 मोबाईल ॲपचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमात भागधारकांचा अनुभव वाढवण्यासाठी एकत्रित डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कारकिर्दीला 26 मे 2026 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 12 वर्ष, कारण की 2014 मध्ये ते सत्तेत आले आणि 2026 पर्यंत एकूण 12 वर्षे त्यांना झाले आहेत. पुढील प्रश्न, भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, भारत आणि इटली कोणते वर्ष हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून साजरे करीत आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, 2027. पुढील प्रश्न, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गुगल सोबत करार केला? उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश ज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. पुढील प्रश्न, ऑपरेशन अंतिम प्रहार नंतर नक्षलमुक्त घोषित झालेला गडचिरोली जिल्हा कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक फुटबॉल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, 25 मे. पहिल्यांदा साजरा करण्यात आला 25 मे 2024ला. 2026 ची थीम आहे बी ॲक्टिव्ह. 25 मे 1924 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळली गेली होती. 2024 मध्ये या ऐतिहासिक घटनेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. पुढील प्रश्न, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अरुणाचल प्रदेशाचे वैशिष्ट्य या अभियानाचा एकूण अंदाजित खर्च किती आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 167 कोटी रुपये इतका. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांमध्ये वरुण हा द्विपक्षीय नौदल सराव नुकताच अरबी समुद्रात सुरू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. फ्रान्स ज्याचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहे फ्रँकोइस बायरो, राजधानी आहे पॅरिस आणि चलन आहे युरो. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, खालीलपैकी कोणता खेळाडू IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला? पॅट कमिन्स, विराट कोहली, सुनील नरेन की MS धोनी? प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करा. तसेच जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळतील. थँक्यू.